हॅलो गुड मॉर्निंग. आज आहे डे 2 आमचा फार्म हाऊसचा आणि इथं काल रात्रीपासून एवढा जोरात पाऊस पडते ना की काय बोलूच शकत नाही. म्हणजे पूर्ण तुम्ही बघू शकता इकडे तिकडे आहे ना पुरा पाऊस पाणी भरलेला आहे. इथं ते ना पाठचं पूर्ण भरलं आहे. तो आम्ही जो आलो तो रस्ता पूर्ण भरला आहे आणि एवढा पाऊस रात्रीपासून पडते ना की अख्खा स्विमिंग पूल थंड झाला आहे. आमची कोणाची जायची इच्छा नाही तरी आमच्या घरातले पोरं बघा. तेजू मिंटू इकडं बघ. त्याच्या म्हणे बाबूराव दर्शील ही बघा. ही तिघावी आमचे फार्म हाऊसचे स्विमिंग पूलचे पैसे वसूल केले है ना. अजून एक गर्ल बुडणारच नाही. उडी मारून दाखवतस. आता उडी मारून दाखवलं बरोबर. मज्जा आली त्यांना उड्या मारायला. मलाच नाही उडी मारते तशी. सर रात्रभर पाऊस पडते कंटिन्यू आणि ही पोरं बघितले तुम्ही कशी पोहतात बाबा. आमची कोणाची हिंमतच होत नाही की स्विमिंग पूलमध्ये जाऊन निसा टच केला ना तरी पाणी एवढं बर्फासारखं गार लागते ना की नाही बाबा आम्ही बोलो कोणच नाही. आणि छोटं पोरांना तर बिलकुलच पाठवत नाही. आणि लवँकला तर कालपासून तब्येत पण ठीक नाही. त्याला ताप आला. ताप थंडी परत दादाला पण गॅरीला पण नाही पाठवला. त्याला पण थोडा फिवर होता म्हणून. सो आम्ही तर पोरं बिलकुलच नाही. आणि आता आहे ना आताच झालंय. आज तसे आषाढी एकादशी आहे. तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा. सो आपण घरी असतो तर जरा वेगळा असतं. आमच्या गावात माहितीच आहे विठ्ठल रखुमाईचं खूप मोठं मंदिर पण आहे बेंडकालला. सो तिथं पण असं ठरलं आहे की लवकर गेलो तर आपण देवळात नक्कीच जाऊ. पण आज उपवास आहे आमचा बहुतेकींचा तर एक टाईम उपवास आहे आणि बाकी सगळे भाजी. असं कधी बघितलं फार्म हाऊसला येऊन भाजी खातो आम्ही. तर येस आज आम्ही फार्म हाऊसला येऊन सगळ्यांनी ठरवलं आहे मेजॉरिटीने डाळ करायची आहे. तिखट डाळ. सो डाळ आणि भातचा मेन्यू असं त्याची सगळी तयारी झाली. ॲक्च्युली आम्ही सकाळीच सगळीजण उठलो. आत्ता 9 वाजलेत. उठलो आणि ट्युशन तर रात्रभर झोपून नाही दिली. नुसतं पाय दुखतात. हैराण. शेवटी मी सकाळी थोडीशी ओरडलो कारण का 5 मिनटं पण झोप नको का माणसाला. तिला बोललो अरे मला 10 मिनटं तरी झोपू दे. मला झोप आली. तेव्हा मग ती थोडीशी झोपली. तरी तिच्या पायाला विक्स लावला स्प्रे मारला. तेच चाललेलं तिचं रात्रभर. तसं आत्ता ती झोपली मस्तपैकी. आमची रात्रभर झोप उडवून स्वतः मॅडम आता मला वाटतं 6 वाजल्यापासून झोपली. तर ती आता झोपली. सो म्हटलं आता फ्रेश वगैरे हो. पोहायला तर काय जाणार नाही स्विमिंग पूलमध्ये. सो म्हटलं फ्रेश वगैरे होऊया आणि आम्ही लोणावळ्याला चालू. सो इथून एकवेरायचं देऊळ आपलं जवळच आहे. सो चाललंय जर का हा पाऊस कमी झाला तर फेरी मारायची. पण डिपेंड ऑन हा पाऊस जर का कमी झाला तरच जाऊ. इथं ऑलमोस्ट जेव्हा सकाळी काल आलो तेव्हा रस्ते रिकामे वाटत होते ना. आता ऑलमोस्ट सगळे भरले. सो चलो बघूया. पहिले फ्रेश वगैरे तर होऊन येतो ऑलमोस्ट सगळी. आणि काय म्हणजे एवढे पावसामुळे लाईट पण सकाळी उठण्याच्या अगोदरपासूनच गेले. 4-5 वाजता लाईट पण गेली. सगळ्यांचे आंघोळीचे इश्यू म्हणजे एवढा बर्फासारखा थंड पाणी कोण थंड पाण्यात पण करा. आम्ही गॅसवर पाणी गरम केले सगळ्या आणि आंघोळी करतो कारण का थांबून तरी किती उशीर बसणार आहोत. सो ही आहे आमची आजची सत्य परिस्थिती. सो आता मी पण फ्रेश होऊन येते मग आपण भेटू. सो आम्ही आहे ना मस्त फ्रेश वगैरे झालो. आता ऑलमोस्ट सगळेच फ्रेश झालेत आणि आमचं जेवण पण फ्रेश झालं. इथून असं खूप मस्त आहे की इथून किचन दिसतं पूर्ण. सो पाणी आता ऑलमोस्ट सगळ्यांना अर्धा गरम केलेला आणि अर्धा भिजलं. आणि इथं बघा याली आता तिला किशी कर ना. किशी कर मला किशी कर. हाय कर. हाय कर. हाय फ्लाइंग किशी. आता तुला परत किशी कर. मला कर तू.
मला वरती चिशू चिशू जेवायला काय काय ते दाखवते. आज सगळ्यांना एकादशीचा उपवास म्हणून सगळी डाल. सो इथं आहे ना आमच्या उपवासासाठी बनवली खिचडी, साबुदाणा खिचडी. इथं कोशिंबीर बनवले, इथं डाळ आणि याच्यात काय नाही, याच्यात तेल आहे. आणि इथं ठेवलाय भात. आणि असं स्ट्रगल चाललंय, पाणी गरम करायचं रिकामा सोप आहे असा केला. सो आता आहे ना तुषू मॅडमचे आंघोळ झालेले आहे आमचे आहे ना. गुड मॉर्निंग. आणि मॅडम रात्रभर आम्हाला झोपून दिल्याने स्वतः अजून झोपले नाही. आता उठले, आता वाजले 12 वाजायला आले. ती 11:30ला उठली आहे ना. रात्रभर काय दुखत होतं तुझे? काय काय दुखत आहे? एक नंबर ड्रामे बस मापी गई है ना. गॅरीने म्हणजे किती किशी केल्या? 54 पाय किशी केल्या. तू कर. सो मी आता तिला पटापट रेडी करते मस्त. हो आता तुषाला पटापट रेडी करते. सो इथं आहे ना सगळे जेवायला बसलेले आहेत. हे बघ सगळे. पिशू पिऊ काय मेन्यू आहे? डाळ भात, स्पेशल डाळ भात. हो दादा चटणी वाटायची होती ना, नारळ. आणि खिचडी भात, खिचडी पण झाली. राणी खिचडी भात. हॅलो. आम्ही आहे ना आता निघालेलो जेवून बिवून. मी पिशूला पण भरवली, सगळ्यांना आटपला आमचा. आणि मग आम्ही आता निघालो. मस्त फोटोज वगैरे काढले. निघताना मी व्हिडिओज काढले नाही. आम्ही रील पण शूट केल्यात. रील काढल्यात ना, मग कसं हसते कालिया. रील वगैरे काढणं टाइमपास झाला, त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं. सो आता आहे ना आम्ही चालत एकविरेला. वरती नाही जाणार आहोत कारण का पाऊस आहे, पण पायथ्याशी तरी जाऊयाच म्हणून आम्ही आता चाललो एकविरेला. बारिश का मौसम था, दिन बड़ा ही औसम था, भुट्टा खाने का था, छाता घर पे गया, जोरदार बारिशी पीके मुस्कुरा किती छत्र्या विषयाने मला वाटतं सगळ्या घेत होती ना. 5 होत्या ना, 5 छत्र्या सगळ्या घेत होती. किंवा ते सगळ्या बारकेपणा एक घेऊन आलो आम्ही. ती तुटली आता. आता ते पावसात न्यायलाच नको. सगळी जण एकच छत्री होती आमच्याकडे, एवढी जण आलो पण टिशूची. सो मस्त गेली ट्रिप आता 2 दिवसाची आमची. सो आता आम्ही पोचू एकविरेच्या आपल्या कमानी जवळ है ना. लास्ट टाइम जेव्हा फार्म हाऊसला आलेलो म्हणजे फॅमिलीज, तेव्हा आम्ही एकविरेच्या कमानीच्या आतमध्येच मला बघितलेलं. इस टाइम थोडा लांब होता म्हणून. चलो आता जाऊया. सो आता आहे ना आम्ही एकविरेच्या कमानीच्या आतमध्ये तर आलोत. पण आलोत ना तेव्हापासून गाडी हळू चालली कारण का खूप गर्दी आहे. खूप आज संडे, त्यात एकादशी पण आहे. सो खूप गर्दी आहे आज. गर्दीच दिसते. आणि पाऊस पण त्याच्यात एवढा आलाय ना. प्रारंभ पाऊस आणि त्याच्यात फुल ट्रॅफिक आहे. पुढे फुल ट्रॅफिक. अशी गाडी हळू चालली.
आम्ही आहे ना दर्शनाला गेलो आणि दर्शनाला खाली एवढी गर्दी नव्हती, सो पटकन दर्शन झालं आणि मस्त वाटलं. तुझी तर डायरेक्ट आतमध्ये पण गेलेली, मी बोलू जा जात ती गेली आणि तुझे फोटो काढले, ते फोटो मी तर शेअर करीनच. मस्त वाटलं. पण हे बघा आम्ही काढलेलं होतं, खूप गर्दी आहे, तर नाचत तेवढे चिखलात पाण्यात नाचत होते. जाताना पण ट्रॅफिक सो आम्ही आहे ना आता घरी आलेलो आहोत. घरी म्हणजे मगाशीच आलो, येऊन मस्त फ्रेश वगैरे झालो, थोडीशी कामं आटपली आणि पिशी तर आमच्यासोबत आलीच नाही. ती मॉन्टी आणि माणसासोबत डायरेक्ट उरणलाच गेलेली आहे. सो आम्ही दोघंच जण आहोत. सो मी आता आलो, सगळं काम आटपलं, जेवण वगैरे बनवला आणि मग तिला ती बोलली मला डायरेक्ट संध्याकाळी न्यायला या. मग तिला आहे ना आम्ही डायरेक्ट संध्याकाळी आणायला जाणार आहोत. सो आले आले आहे ना पहिले मी माझे सगळे ते कपडे काढले, जेवढे ओले ओले होते सगळे स्विमिंग पूलमधले ते वगैरे धुवायला काढलेले आहेत. सो आता तेच सगळे कामं आटपणं चालू. एका साईडला ते कपडे मी मशीनला लावलेत आणि बाकीची मग आल्यावर माहितीच आहे आपल्या लेडीजची कामं. पण आहे ना 2 दिवस फार्म हाऊसला खूप मजा आली, खूपच मजा आली. पावसामुळे थोडं भिजता नाही आलं, पण तरी इट्स ओके. आम्ही कझन्सनी तर मजा केली, खूप साऱ्या रील काढल्या ज्या इन्स्टावर येतच आहेत. आणि आलो आणि मला थोडासा आवाज पण चेंज झालेला आहे, बघू शकता थोडा थोडा. आणि मस्त खूप मजा आली. त्याच्यानंतर एकविरेला पण गेलो आम्ही. वरती गेलो नाही कारण की गर्दी खूप जास्त दिसत होती आणि त्यात पाऊस आणि आमच्या ह्याच्यातले अर्धे आजारी पेशंट पण होते, म्हणून म्हटलं नको. कारण का वरती गेलो पाऊस आला तर परत पोरांना घेऊन खाली उतरायचं बोलला म्हणजे नकोच. त्याच्यापेक्षा आम्ही ठरवलं एक दिवशी स्पेशल आपण एकविरेलाच येऊ. बरं आपण आता घरी जाऊया, कारण का तशी आम्हाला तिथं म्हणजे 1 वाजलेले निघता 12 साडेबारा तर झालेलेच ऑलमोस्ट 1. मग त्याच्यानंतर गेलो, मग परत तिथं वर गेलो असो तर यायला घरी रात्र झाली असे, म्हणून विचार केला नको आपण खालीच पाया पडूया आणि मग जाऊ. मग तसंच सगळ्या पाया पडला आणि पाया पडत बाहेर नाहीत की हा जोरजोरात पाऊस आला. त्याच्यामुळे आम्ही एक फॅमिली फोटो ग्रुप फोटो पण नाही काढला एकविरेला, ते कायच केला नाही तर पावसामुळं. मग आम्ही थोडेसे प्रत्येकाने आम्हाला सिंगल फोटो काढले आणि पलायचे काय पाऊस आला तर. मग तसेच फोटो काढले आणि मग तसेच आम्ही निघालो. पण 2 दिवस फार्म हाऊसला खूप म्हणजे खूपच मजा आली. त्याचे तुम्ही आपले मिनी ब्लॉग पण बघितले असालच, म्हणजे हा पडा आधी आपले मिनी ब्लॉग येतीलच. सो मिनी ब्लॉग पण बघितले असतात ते पण. त्यांना पण आपले मिनी ब्लॉगची सिरीज पण आता चालू झालेली आहे, ती पण तुम्ही बघितली नसेल तर तीही जाऊन बघा आणि त्याला भरभरून असं प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो आता आहे ना मी आता राहिलेले बाकीचे कामाला ते कपडे तर मशीनला लावले ते होतील, मग ते पण मी सुकत टाकते मस्तपैकी. त्रिशाला आणायला जाण्याऐवजी सगळी कामं आटपून घ्यायची असं ठरवलंय, कारण की उद्या मंडे. सो हे पण ऑफिसला जातील, माझी पण ड्युटी लागत, त्रिशाला हानणे करायची. सो असं ठरवलंय की सगळी कामं आजच्या जेवढी पॉसिबल होतील तेवढी आटपायची आहेत, बाकी राहतील ती उद्यावर बघू. सो बघूया आता. सो आता आहे ना मी आपल्या या फार्म हाऊसच्या 2nd डेचा व्लॉग इथंच एंड करते. सो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.